नमस्कार. आज आपण जनगणना महत्त्वाचे 20 प्रश्न जे की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, जनगणना म्हणजे काय? उत्तर: देशातील लोकसंख्येची त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक माहितीची ठराविक कालावधीत केली जाणारी अधिकृत मोजणी म्हणजे जनगणना होय. प्रश्न दुसरा, भारतात जनगणना किती वर्षांनी केली जाते? उत्तर आहे, दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. प्रश्न तिसरा, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? उत्तर: 1872 मध्ये अपूर्ण स्वरूपात आणि 1881 मध्ये पहिली नियमित जनगणना झाली. प्रश्न चौथा, भारतात जनगणना कोण घेते? भारत सरकारच्या गृह मंत्रालयाखालील जनगणना विभाग जनगणना घेतो. प्रश्न पाचवा, जनगणनेचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: देशातील लोकसंख्येची अचूक माहिती मिळवणे आणि विकासासाठी योजना तयार करणे. प्रश्न सहावा, जनगणनेत कोणती माहिती घेतली जाते? उत्तर: लोकसंख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, धर्म आणि निवासस्थान. प्रश्न सातवा, भारतातील शेवटची जनगणना कधी झाली? उत्तर: 2011 मध्ये झाली. प्रश्न आठवा, जनगणना का आवश्यक आहे? शासनाच्या योजना आखण्यासाठी, संसाधनांचे योग्य वाटप करण्यासाठी आणि लोकसंख्या वाढ समजण्यासाठी. प्रश्न नववा, जनगणनेत लिंग गुणोत्तर म्हणजे काय? उत्तर: 1000 पुरुषामागे असलेली स्त्रियांची संख्या. प्रश्न दहावा, जनगणना कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? ही एक राष्ट्रीय आणि सांख्यिकी प्रक्रिया आहे. प्रश्न 11वा, लोकसंख्या घनता म्हणजे काय? प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या. प्रश्न 12वा, साक्षरता दर म्हणजे काय? 7 वर्षावरील वाचू लिहू शकणाऱ्या लोकांचे प्रमाण. प्रश्न 13वा, जनगणना कोणत्या पद्धतीने केली जाते? उत्तर: घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या प्रत्यक्ष मुलाखत पद्धतीने केली जाते. प्रश्न 14वा, जनगणनेत माहिती देणे बंधनकारक आहे का? हो, नागरिकांनी योग्य माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रश्न 15वा, भारतातील जनगणना कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? उत्तर: 1948 मध्ये जनगणना कायदा लागू झाला. प्रश्न 16वा, जनगणनेत शहरी लोकसंख्या म्हणजे काय? शहर किंवा नगर भागात राहणारी लोकसंख्या. ग्रामीण लोकसंख्या म्हणजे काय? गाव किंवा ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या. प्रश्न 18वा, जनगणना करताना कोणाची मदत घेतली जाते? उत्तर: शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि स्थानिक अधिकारी यांची मदत घेतली जाते. प्रश्न 19वा, भारतात जनगणना कोणत्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होते? उत्तर: रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांच्या नियंत्रणाखाली होते. आणि प्रश्न 20, जनगणना माहिती गोपनीय ठेवली जाते का? उत्तर: हो, नागरिकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. धन्यवाद.